आजकाल खूप सारी लोक पित्ताच्या गोळ्या खायला लागले. छाती जळजळ झालं, थोडं डोकं दुखायला लागलं, मेडिकलवर जा, पित्ताची गोळी घेऊन ये, ती खा, त्याशिवाय त्यांना झोप सुद्धा लागत नाही. रोज पित्ताची गोळी खाणं म्हणजे त्यांना अगदी सामान्य वाटतं. त्या गोळीचा कसलाही परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो याची त्यांना जाणीवच नसते. जर तुम्ही सुद्धा पित्ताची गोळी जर खात असाल ना, तर आत्ता या घडीपासून ती बंद करा. कारण पित्ताची गोळी रोज खाणं म्हणजे आपण अनेक रोगांना स्वतःहून आमंत्रण देणं, आपल्या हातानं आपल्या शरीराचं वाटोळं करून घेणं म्हणजे पित्ताची रोज एक गोळी खाणं. म्हणजे पित्ताची गोळी रोज खाल्ल्यानं शरीरावर काय बरं परिणाम होतात, तर पित्ताची गोळी जो व्यक्ती रोज घेतो ना, त्यांनी खाल्लेलं अन्न त्याच्या अंगाला लागत नाही. म्हणजे त्या अन्नामधले घटक त्याच्या शरीरामध्ये, रक्तामध्ये शोषले जात नाहीत. म्हणजे या व्यक्तीला, पित्ताची गोळी खाणाऱ्या व्यक्तीला B12 म्हणजे व्हिटॅमिन कमी पडतं. त्याच्या रक्तामध्ये त्या अन्नातलं कॅल्शियम, मॅग्नेशियम शोषलं जात नाही आणि मग या पोषक तत्वांची कमतरता अशा व्यक्तीला होऊ शकते. दुसरं म्हणजे या पित्ताची गोळी खाणाऱ्यांची हाडं लवकर ठिसूळ होतात. कारण कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर शोषलंच जात नसेल अन्नातून, तर यांची हाडं ठिसूळ होतात, म्हणजे पडले तिथं मोडले. आणि तिसरं म्हणजे यांना रोगप्रतिकार क्षमता सुद्धा या लोकांची फार कमी झालेली असते. कारण ह्या ॲसिडमुळं, ॲसिड शरीरामध्ये जर आपल्या जठरामध्ये जे ॲसिड असतं, तिथे कोणतेही रोग, जंतू, जीवाणू जिवंत राहत नाहीत. म्हणून आपण जर रोज जर पित्ताची गोळी घेतली तर ते ॲसिड विरल होतं, डायल्यूट होतं आणि त्याचा परिणाम म्हणून आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होऊ शकते आणि आपल्याला इन्फेक्शनचा धोका उद्भवू शकतो. आणि बरं, हे पित्त लागतं कशासाठी? म्हणजे हे ॲसिड, तुम्ही म्हणता की ते मला ॲसिडिटी होते, पण हे ॲसिडची गरज काय असते? तर हे ॲसिड आपल्याला अन्न पचण्याकरता लागतं. ते जर नसेल तर आपण खाल्लेला आहार पचला जात नसतो. म्हणून जर आपण रोज पित्ताची गोळी घेतली तर आपण खाल्लेला आहार नीट पचणार नाही, लक्षात ठेवा. मग जर आहार जर रोजचा नीट पचला नाही तर आपल्याला गॅस व्हायला लागतील, अपचन व्हायला लागेल, अजीर्ण व्हायला लागेल, पोट फुगायला लागेल, म्हणजे पोटाचे त्रास सुद्धा व्हायला लागतील. आणि यामध्ये आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पित्ताच्या गोळीमुळं किडनीवर सुद्धा परिणाम होतात. आणि जर आपल्याला हे सगळे आजार जर टाळायचे असतील तर आत्तापासून आपल्याला पित्ताची गोळी बंद करायची आहे. मग यावर आयुर्वेद शास्त्रामध्ये उपाय काय सांगितलेला आहे? तर यामध्ये तुम्ही फक्त भूक लागेल तेव्हा जेवा आणि तहान लागली तेव्हा पाणी प्या. म्हणजे अगदी वेळेवर जेवण हेच झालं पाहिजे. आणि संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर म्हणजे किमान 2 ते 3 तास अगोदर तुमचं जेवण झालं पाहिजे. म्हणजे संध्याकाळचं जेवण जरा लवकर करा. हा पित्ताचा त्रास कमी व्हायला लागतो. ताण घ्यायला कमी करा. ताण घेणं, बऱ्याच लोकांमध्ये ताण जास्त असतो आणि त्यामुळं यांचं ॲसिड जास्त होतं, म्हणजे यांना ॲसिडिटी होते. म्हणून यांनी ताण घेणं कमी करायचं आहे. आणि विशेष म्हणजे चालण्याचा किंवा व्यायाम हा खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही रोज 40 मिनिट 45 मिनिटं व्यायाम केला किंवा 20 ते 30 मिनिट जर योग प्राणायाम केला तर तुमच्या पित्ताच्या समस्या लगेच कमी व्हायला लागतात. आणि झोप, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप फार महत्त्वाची असते ज्यांना पित्त होतं ना त्यांच्यासाठी. म्हणजे जर तुमची झोप चांगली झाली, ताण कमी झाला आणि तुम्ही वेळेवर जेवले, संध्याकाळी लवकर जेवले, आणि आणखी एक गोष्ट म्हणजे चहा आणि मसाल्याचे पदार्थ तात्काळ बंद करा. आणि मग बघा, तुम्हाला रोज जी पित्ताची गोळी घ्यायची गरज असते ती अजिबात गरज भासणार नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल आणि महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.